तर मित्रांनो, आज एका चुकीमुळे आपलं डायरेक्ट 1 लाख नुकसान झालं. तर कोणत्या चुकीमुळे एवढं मोठं नुकसान झालं सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. तर आज आपल्या शेतात करायची होती पाईपलाईन. मग काय आपल्या मुकुंद शेटला गोविंद शेटला एक एसटीची बाटली पाजून हाताखाली धरलं, पाईपलाईन करायला भिडलो. तर पाईपलाईन पूर्ण झाली. मग काय पाईपलाईन टेस्ट करायची होती. गळ्यात शाल गट टाकली, मोटर चालू करायला निघलो. मोटर चालू केल्या 2 मिनिटात लगेच पिताश्रीच फोन आला का मधल्या बांधावरला कॉक डाय हवाच्या प्रेशरनं 10 फूट वर उडून पडला. मग काय हे ऐकून पिताश्री म्हणलो, रातची कोणता रे नक्की काढी केली, पाईपलाईन दगड टाकून दिला. मग काय पिताश्री हे ऐकता वाटलं आपण पाईपलाईन घातलेले 1 लाख रुपये आता पाण्यात गेले. पिताश्रीने डायरेक्ट 10 फुटाचा दांडा घेतला, डायरेक्ट कॉकवर आणायला लागले. शेवटी 1.5 तास झटून कॉक काही बसाना. शेवटी कॉकला स्क्रू मारले, पाणी बाहेर काढलं. तर मित्रांनो, आज एका चुकीमुळे आपलं डायरेक्ट 1 लाख नुकसान झालं. तर कोणत्या चुकीमुळे एवढं मोठं नुकसान झालं सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. तर आज आपल्या शेतात करायची होती पाईपलाईन. मग काय आपल्या मुकुंद शेटला गोविंद शेटला एक एसटीची बाटली पाजून हाताखाली धरलं, पाईपलाईन करायला भिडलो. तर पाईपलाईन पूर्ण झाली. मग काय पाईपलाईन टेस्ट करायची होती. गळ्यात शाल गट टाकली, मोटर चालू करायला निघलो. मोटर चालू केल्या 2 मिनिटात लगेच पिताश्रीच फोन आला का मधल्या बांधावरला कॉक डाय हवाच्या प्रेशरनं 10 फूट वर उडून पडला. मग काय हे ऐकून पिताश्री म्हणलो, रातची कोणता रे नक्की काढी केली, पाईपलाईन दगड टाकून दिला. मग काय पिताश्री हे ऐकता वाटलं आपण पाईपलाईन घातलेले 1 लाख रुपये आता पाण्यात गेले. पिताश्रीने डायरेक्ट 10 फुटाचा दांडा घेतला, डायरेक्ट कॉकवर आणायला लागले. शेवटी 1.5 तास झटून कॉक काही बसाना. शेवटी कॉकला स्क्रू मारले, पाणी बाहेर काढलं.